तर शिर्डी पोलिसांनी खरातसह विकासचा सासरा तसंच मेहुणा आणि 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता। आपण पाहतोय शिर्डीमध्ये साई संस्थांमधील कर्मचाऱ्याची खरात सोबत बैठक झाली होती आणि साई संस्थानातील कर्मचारी विकास दिवटेनं विकासच्या सुसाईड नोटमध्ये सासरच्या जाचाचा खरातचा सुद्धा उल्लेख होता आणि शिर्डी पोलिसांनी खरातसह विकासचा सासरा आणि मेहुणा यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला। तर आपण पाहतोय विकासच्या सुसाईड नोटमध्ये खरातच्या नावाचा उल्लेख होता आणि शिर्डी पोलिसांनी खरातसह विकासचा सासरा मेहुणा आणि 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। तर शिर्डी संस्थांमधील कर्मचाऱ्याच्या खरातच्या त्रासाला कंटाळून त्यांना आत्महत्या केल्याचं सुद्धा आता समोर येत आहे आणि 9 जूनला त्यानं गळफास घेतला होता। विकास दिवटे या मृत तरुणाचं नाव होतं आणि त्यानं सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती ज्यात त्याच्या सासरच्या मंडळींचा उल्लेख होता आणि खरातचा सुद्धा उल्लेख होता। 2022 रोजी त्यांनी आत्महत्या केली होती। आत्महत्या केल्यानंतर त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती। त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी कॅप्टन खरात यांचं नावाचा उल्लेख केला होता आणि त्याच्या त्रासाला कंटाळून त्या विकास दिवटेंनी आत्महत्या केली होती। त्याची माहिती मी आता माहिती अधिकारात घेतल्यानंतर मला त्यात माहिती आली की यामध्ये श्री साई संस्थानचे तत्कालीन उपकार्यकारी अधिकारी याला खरातने हाताशी धरून आणि याला शारीरिक त्रास देऊन आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी माहिती मला मिळाली।